नमस्कार, मी आहे अन्वित धोरण आणि तुम्ही बघत आहात स्कूल टक न्यूज चॅनल. पृथ्वीच्या पोटात अशा काही रहस्यमय गोष्टी आहेत ज्या बाहेर आल्यानंतर आपण थक्क होतो. काही गोष्टींचा तर अजूनही मानवाला शोध लागू शकलेला नाही. पृथ्वी मानवाला कधी काय दाखवेल हे सांगता येत नाही. सध्या असेच काहीसे घडते आहे. विशेष म्हणजे भारतापासून हजारो किलोमीटर दूर ही घटना घडली आहे. परंतु या एका घटनेनंतर भारत संकटात सापडला आहे. भारतासह पाकिस्तानालाही धोका निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 10,000 वर्षांपासून सुप्तावस्थेत असलेल्या एका मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेला धूर सध्या जुगुरू आणि येमेन या देशाच्या दिसले जात आहे. या ज्वालामुखीमुळे निर्माण झालेले अरबी समुद्रावरून इराण, पाकिस्तानच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. सोबतच भारतातले पंजाब, गुजरात ही राज्यही यामुळे प्रभावित होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अरब द्वीपकल्पांच्या जवळ असलेला ईशान्य आफ्रिकेतील इथिओपिया येथे ज्वालामुखी सक्रिय झाला होता. या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर पोटासारखा मोठा आवाज आला होता. ज्वालामुखीचे हे केंद्र सौदी अरेबियापासून साधारण 400 किलोमीटर दूर असल्याचे बोलले जात आहे. रविवारी 23 नोव्हेंबर सकाळी हा ज्वालामुखी सक्रिय झाला होता. गेल्या 10,000 वर्षांपासून हा ज्वालामुखी शांत होता असे सांगितले जात आहे. या ज्वालामुखीचे नाव हल्ली गुबी असे आहे. दरम्यान या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असला तरी सध्या तो शांत आहे. या ज्वालामुखीचा धूर भारतापर्यंत येण्याची शक्यता असली तरी फारशी काळजी करण्यासारखे नाही असे म्हटले जात आहे. आजच्यासाठी एवढेच. पाहत रहा स्कूल तक न्यूज चॅनल. नमस्कार.